एअरपोर्टवर सगळे कसे घेऊन फिरतात. हे बघा माझ्या नावाचं आलंय आणि एअरपोर्टवरचं सगळं तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. झाली आमची पॅकिंग सुरू काश्मीरला जाण्यासाठी. तर हे बघा, आपण कुठं फिरायला निघलो ना तर आपले खूप सगळे कपडे असतात. तर मग ते कपडे एका बॅग मध्ये बसणं म्हणजे खूप अवघड असतं. जर आपण फ्लाईटने जातोय तर त्यावेळेस आपल्याला एक लिमिट असते की तुम्हाला एवढंच एका पर पर्सनला थोडंच न्यावं लागतं. हँडबॅग मध्ये काही अशा बॅग मध्ये. तर मग त्याच्यासाठी आहे ना मी ही ट्रिक वापरली की मी व्हॅक्यूम बॅग्स घेतल्यात. म्हणजे ऑनलाईन मी परचेस केल्या त्या. कशासाठी की बघा, यात आहे ना मी एक ब्लँकेट ठेवले आणि 2 असे मोठे मोठे जॅकेट ठेवले. ते बघा कसे कंप्रेस झालेले मस्त पैकी एकदम. म्हणजे स्पेस एकदम कमी लागतो बॅग मध्ये. बघितलं का किती डोकं आहे मला. तर आहे ना मला डबल खुशी होऊ राहिली. कशाची माहितीये का की आज मी आहे ना फर्स्ट टाइम फ्लाईट मध्ये बसणार आहे आणि उद्या आहे माझा बर्थडे. तर बर्थडे माझा तिकडे सेलिब्रेट होणार आहे आणि तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे की एअरपोर्ट कसं असतं, एअरपोर्टचे बोर्डिंग पास हे ते म्हणजे सगळं जे पूर्ण एअरपोर्ट रिलेटेड व्हिडिओ असणार आहे तो. तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. ही विमानात बसायसाठी खूप वेळी झालेली आहे. ही पहिल्यांदा विमानात बसणार आहे, त्याच्यामुळे माझी शॉपिंग पण नाही केली आणि माझे कपडे पण भरून राहिली. माझी शॉपिंग बघा, आता मी स्वतः कपडे आणलेत, एक शर्ट आणलं आणि एक दोन्हीच आणले. बाकी सगळी शॉपिंग ही सगळी मीशोवरून केली नवीन. 10,000 घातली त्याच्यात. माझं काय त्याच्यात, माझं काहीच नाहीये. तुमचं काय, मुलांचं काय असतं माहितीये का, एक जरी जीन्स घेतली ना तर त्याच्यावर 4 शर्ट घालते ते. पण आपल्या मुलींचं काय असतं, साडी घ्यायची, त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज घ्यायचे, सगळं काही म्हणजे मॅचिंग घ्यावं लागतं. प्लस आउटफिट्स वेगळे, म्हणजे फॅन्सी वेगळं, ट्रेंडिंग वेगळं वेगळं सगळं. म्हणजे कसं आहे ना, रोजचे 3-4 जरी चेंज झाले पाहिजे. मग कसं फोटोशूट, व्हिडिओ शूट, रील शूट मज्जाच मजा. मी नाही का शूट मध्ये, हा मी नाही का शूट मध्ये यायचं ना थोडंफार. नाही, तू 4 कपडे बदलशील, मी एकच. मग काय त्याला काय होतं. लोक लगेच म्हणते एक शर्ट घातलं भाऊने इतके लांब जाऊन. हा, कोण नाही बघत. तुम्हाला घ्या ना मग किती घ्यायची, तुमचंच लय चाललंय वजन किती होईन आणि वजन किती होईन. तुम्ही वजनाचं टेन्शन घेत बसा. मग सांगतो आता एअरपोर्ट वर काय चेकिंग, बॅग चेकिंग असते तर 30 किलोचं वेट असतं. आता दोघांचं तिकीट एकच आहे, मग पर पर्सन 15 केजी असतं. 15 दूने 30. आता बघू 30 नाही 50 किलो घेऊन राहिले बघा. याच्याच वजन झालंय बघा. उचलते काय 10 किलो 10. हे बघा बायसेप बघा वरती आले झालं तर. तुम्हाला बायसेप कधी बसून आले. आता हाडकं म्हणता मी म्हणजे हे कळतं ना ताकद किती भाऊ. 10 किलो ते झालं, 10, 20, हे 30. माझं कुठे आहे? याचीच बॅग. तुम्ही वजनाचीच काळजी करा, माझं मला पॅक करू द्या. तिथं एअरपोर्ट म्हणले 30 किलो झाले, मग काय करायचं. माझी बॅग आहे ना ती एअरपोर्ट आपण सोडून देऊ. अरे ती 50 किलो घ्यायला बसली आहे काय माहिती. तुला माहितीये का विमानात नवीन बसायला लागली आता, त्याच्यामुळे ती अशी येडी झाली सकाळपासून, जेवण सुद्धा करत नाही. मी तेच सांगतोय, पहिल्यांदा बसून राहिली विमानात, त्याला माहित नाही बॅगचं वजन किती तुला पाहिजे. विचारले का तुझे कपडे कुठे काय सगळं त्याचे. मला सगळं माहितीये, माझी स्टोरी ना मी नंतर सांगेन तुम्हाला. हे कमी कर ना. नाही आवाज होणार नको करू कमी. लगेच. तुम्हाला काय कमी करायचं तुमच्या ह्याच्यातून करायचं, माझ्या ह्याच्यातून काहीच कमी नाही. चला आता आम्ही आवडतो, बघतो किती किलो वजन होतं. आणि आहे ना पुढचं तुम्हाला सगळं ह्याच व्हिडिओ मध्ये असणार आहे की एअरपोर्ट वगैरे सगळं. तर व्हिडिओ पुढे पर्यंत नक्की बघा. तर आता इथं सुपामध्ये गाडी थांबली नाश्त्यासाठी. सुपा सगळ्यांना माहित असेल नाही का, जे नगरच्या आसपास आहेत त्यांना, की फेमस काय इथं खारी फेमस आहे इथं. नामची खारी तर काय आता दमली. इतके लांब जायचं ना, आता दमली. आताची जमले नाही म्हणजे मेन म्हणजे काय आहे ना, झोप नाहीये. झोप नसल्याने पूर्ण अनफ्रेश वाटतं, त्यामुळे थोडस डोकं दुखतंय माझं. आत्ताची फक्त 30 किलोमीटर ट्रॅव्हल झालंय तरी दमली. आता बघू नेक्स्ट दिवसानं तुम्हाला किती दमली काय. मला तर नाही वाटत ते एकदम खुश राहीन, हॅपी राहीन, कारण की ट्रॅव्हलिंग सगळे दमून जातात. ठीक आहे, आता पेतो कॉफी. नेक्स्ट डायरेक्ट एअरपोर्ट वर. एअरपोर्ट वरचं सगळं तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. हे गाईज आता आम्ही आलो एअरपोर्ट वरती. हो, आता काय प्रोसेस असते सांगा ना मला पटपट. तिथे आधार कार्ड दाखवायचे, चेक इन करायचं, आतमध्ये सोडतंय, नंतर बॅग जमा करायच्या तिथे. मला काहीच माहित नाही बर का. मी तर लय एक्साइटेड आहे, मला फ्लाईट मध्ये बसायचंय.
खूपच जास्त एक्साइटमेंट आहे, पण लय झोप आली हिला. हा ना, झोप खूप आलेली आहे. कारण आता वाजलेत किती, 2:30 वाजले. चल. ती बॅग आता तुम्हीच वडा. ही हँडबॅग द्या माझ्याकडे. आता हे बघा, हे हँडबॅग मी कॅरी करते. मागे एक बॅग लटकवलीये आणि मला खरंच खूपच झोप आलेली आहे. मग डोळ्यावरून तुम्ही बघू शकता. पण माझी एक्साइटमेंट पण खूप आहे की मी आज फ्लाइट मध्ये बसणार आहे म्हणून. तर हे बघा, जाण्याआधी काय काय करावं लागतं मोबाईल मध्ये मला तर काहीच नाही माहिती. काय करताय हो हे? टाइम चेक करतोय, टाइमर आहे का आपला? मग आहे का? हो आहे. ओके. तर हे बघा, ही अशी लाईन असती, त्यामध्ये थांबावं लागतं असं हे म्हणतायत. हे बघा, पुढे लोक थांबलेत. हे बघा, आता आमची बॅग चेक इन होत आहे. आता चालू आहे बॅग चेकिंग. बॅगची चेकिंग चालू आहे आणि इथं शूट नाही करून देत ना वाटतं, तरी पण आम्ही करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता भेटलेले घेतलेले आहेत आम्हाला बोर्डिंग बोर्डिंग पास. कसं वाटतंय आता? एक नंबर. एक नंबर. मस्त वाटतंय खूप. आता मला असं झालंय की कधी मी जाऊन फक्त फ्लाईट मध्ये बसू, नाही का? पण यायला आणखी टाइम आहे. किती टाइम आहे हो? अजून 1.5 तास बाकी आहे. मेन म्हणजे ना, आता इथल्या फ्लोअरला गेल्यावर मी मेकअप करणार आहे आणि फोटोज काढणार आहे चांगले चांगले. हा तेच करतो, फोटो मेकअप. हो मग, कशी लागले मग? हो, नाही तर मी कॉस्मेटिक घेऊ का? इथून कॉस्मेटिक घेतलं तर आपल्याला घरी विकावं लागेल. महाग आहे सगळं, इथं काहीच नाही घ्यायचं. मग लोक इथून घेतच नाही, तर मग यांनी दुकान का टाकले तिथं? सगळे श्रीमंत लोक. अरे वा, काहीच नाही घ्यायचं इथून? नाही. काय करते? मेकअप. इथे चालू झालं तुझं? मग काय, मला फोटोज काढायचे सांगितलं ना तुम्हाला एअरपोर्टवरचे. इथे काय फोटो काढणार आहे? नाही, एकदम लुक चेंज करणार मी. अहो, स्टेटस ठेवायचं असते. हे बघा, काहीच सापडत नाही. एक डब्बा घेऊन आलोय. डब्बा का? भूक लागली मला. काय नका खाऊ, आत्ता असते ना प्लेन मध्ये खायचं म्हणजे मजा येईल. 1-2 दे भर, चल बरं, भूक लागली. थांबा, मेकअप माझं म्हणलं का मध्ये काही ना काही आलंच पाहिजे. भाकरवडी. तर स्नॅक्स आणलेत आम्ही, कारण माहीतच होतं की काही ना काही खाऊ वाटणार आहे, त्यामुळं मग घेऊन आलो डब्यात भरून. आणि ही सगळ्यात मोठी ट्रिक आहे बरं का, की डब्बा घरून घेऊन यायचा. नाहीतर इथं गोष्टी म्हणजे एवढ्या महाग आहेत ना, विचार करू शकत नाही. पाण्याची बॉटल 100 रुपयाच्या पुढे. आता आहे ना, मला सकाळी सकाळी काश्मीर बघायचं की काश्मीर कसं असणार. आणि गाईज, आत्ता माझा बड्डे लागलेला आहे, तर मला कमेंटमध्ये हॅपी बर्थडे म्हणून विश करा. विश करा मॅडमला, हॅपी बर्थडे मॅडम. यांना तर खूप मेसेजेस चालते, कमेंट केल्या तुम्ही सगळ्यांनी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. तर मला पण खूप सारे कमेंट करा. ओ, त्यांच्या बस जाऊन बसता का? का? काय बघू राहिले वाकू वाकू? अरे मी म्हणाला नाही बघतोय. काय? हा, काय इथून तुम्हाला विमान दिसणार आहे का? नाटकं करू नका अजिबात. तर तिकडं बसल्यात म्हणून इकडून डोकू डोकू बघू राहिलेत म्हणजे. अरे तिथे जवळ जाऊन बघ, विमान दिसतोय. हा का? हा. माहित आहे ना काय बघत होते? एवढ्या वेळची बरं नाही एकदा पण बघितलं, आताच बरं बघितलं. काय सगळे नवऱ्यासारखेच असते. हे बघा, आता यांना किती झोप आलेली, त्यांचे डोळे त्यांचे लाल लाल झाले. डोळे सुचते तुमच्या सकाळपर्यंत उतरूपर्यंत. मी आहे ना गाडीत झोपत झोपत आली आहे, म्हणून एवढं काय नाही वाटू राहिलं, पण डोळ्याला खूप जळजळ होतीये. तुम्हाला कसं वाटतंय? डायरेक्ट सांगू का, मला असं हिंडायला नाही वाटत त्याच्यामुळे. कारण की माणूस खूप वैतागतो. आता इतकी झोप आली तरी पण झोपायला जागाच नाही कुठे. रोजच घरी झोपतात काय? आणि आता ही मागं लागली मला, विमानतळ दाखवा कसं आहे काय. चला हिंडायला जाऊ, आपण दुकानं बघू, शॉपवर बघू. म्हणलं शॉप बघा आणि परत ती काहीतरी आवडलं, परत म्हणेन मला हेच घ्यायचं आहे. कसं घ्यायचं हिला, कसं समजत तर नाही. छोटी थोडी नाही का.
तिला सांगितलं लय महाग आहे नको घेऊ. लय रुसन. आज बर्थडे तिचा. आज सगळ्यात मोठी विश ह्याची पूर्ण केली मी. हिची इच्छा होती की मला एकदा तरी विमानात बसायचं आहे. आता बर्थडे दिवशी तिची इच्छा पूर्ण केली. 2 इच्छा पूर्ण केल्यात. कारण त्या एक फ्लाईटमध्ये बसायचं आणि दुसरं म्हणजे जन्नत काश्मीरमध्ये जायचं फिरायला. जम्मू काश्मीर. तर मी तुम्हाला दाखवते, एक लेडीज आहे ना इथे येऊन झोपणार होती आणि मी यांच्यासाठी सीट पकडली कारण यांना एवढी झोप येऊ राहिली ना की कंट्रोलच नाही होते. आणि दाखवते कसं झोपले ते. हे बघा, ही सीट होती आणि याच्यासाठी मी तिला भांडले की बाबा माझ्या हस्बंडला झोपायचे. मग ती बोलली ओके ठीक आहे, घेऊन टाका नाही का तो मला. तर आता बघा हे कसे झोपलेत बिनधास. बघा आता हे झोपले होते त्यामुळे लेट झालेलं आहे. तर हे बघा आता किती फास्ट फास्ट होऊ राहिले. आता त्यांनी ना मला सांगितलंच नव्हतं की मला किती वाजता उठून ठेव म्हणून. मग आता एवढी घाई करून राहिलेत. काय लेट झालं आपल्याला? मला वाटलं तुम्ही 4:30 म्हणले ना, मग मला वाटलं की 4:30ला जायचे. तर आता आम्ही चाललो प्लेनकडं. ओ इथूनच प्लेन दिसून राहिले. अरे बापरे किती मोठं असते बघा. हो तुम्ही का बसले तिकडे? मला बसायचं होतं ना. अरे बापरे, मग तुम्ही पहिले तिकडून बसायला पाहिजे नव्हतं. नाही पहिलेच माहित होतं ना. ओहो हुशार आहे, हुशार आहे. बसू का? नाही नाही नको बसाय, तुम्ही इथेच बस. अपनी रसीद लेना ना भूलें और पण एक्स्ट्रा तुझ्यासाठी लेग सीट रूम ठेवली होती इकडून, एंजॉय विंडो सीट. एक्स्ट्रा लेग रूम विद पण मग आता जाऊ द्या, थोड्या वेळाने बसते. अवेलेबल फॉर अ फी विद अ रिसीट. नमस्कार, हमारे सभी इंडिगो ब्लू चिप मेंबर्स का हार्दिक तर आता आम्ही उतरलो आहोत अहमदाबादला. अहमदाबादला का बरं माहिती आहे का? कारण ना आमची कनेक्टिंग फ्लाईट होती. तर त्यामुळं मग आम्हाला पहिलं अहमदाबादला यावं लागलं आणि मग आम्ही इथून जाणार आहोत श्रीनगरला. कसं वाटलं तुम्हाला? माझे ना प्लेनमध्ये असे कान आहे ना असं कानठळ्या बसल्यावानी होत होतं. तुम्हाला होत होतं का? मला काहीच माहित नाही. कारण झोपून गेले ते. मला जिथं लय नाही झोप. तिथं झोपायचंच काम करून राहिले. हे आता पूर्ण ट्रिपमध्ये झोपते ना वाटतंय. तेच वाटतंय मला तर. आता पण लय झोप आली. खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता प्लेनमधला. आणि प्लेन ज्या वेळेस म्हणजे टेक ऑफ करत होतं, थोडं चलत होतं ना पुढं पुढं, तर मी यांना पूर्ण झोप लागलेली आणि मी यांना विचारते ओ कधी उडन, ओ कधी उडन. हे म्हणते सारे गप थांब ना, बघ ना, तूच बघ ना. का हे जे फक्त प्रश्न चालू होते. हे काय कसं करू? ते कसं, हे बरं ते कसं, सीट belt बेल्ट कसं हे लावू? ते. ते कसं कधी वर जाईल गेलं का वरती. मग फर्स्ट टाइम असल्यावर एक एक्साइटमेंट असते आणि एक वेगळीच फिलिंग असते की हे कसं ते कसं, उडणार कधी आहे. आणि उडायच्या टायमाला एकदम असं झालं ते ना, उडायच्या टायमाला असं झालं. त्यावेळेस मला असं हे होत होतं, आपण जसं घाबरली. पाळण्यात बसतो का त्या टाईप होत होतं. आणि ते मध्येच आहे ना असं वाकडं व्हायचं, कधी असं व्हायचं. मी त्यावेळेस पण यांना बोलायचे की हे स्टेबल कधी होईल नाही का, एकदम हवेमध्ये असं प्लेन कधी राहील म्हणून. हो? आणि मी पूर्ण रस्त्यात असं बाहेरच बघत आले नाही का विंडोमध्ये. हे तर विंडोमध्ये बसले होते कारण माझ्या शेजारी एक लेडीज होती. तर मग त्याच्यामुळे हे तिकडे नाही बसले आणि मग हे विंडोमध्ये बसले. आता पुढची आपली सीट विंडो असणार आहे का? पुढची पण विंडो सीट घेतलेली आहे. ओके. स्पेशल हीसाठी विंडो सीट बुक केलं. मग आता विंडो मी बसणार आहे. ठीक आहे. ओके. तर आता आम्ही आहोत बसमध्ये आणि बस आम्हाला सोडणार आहे एअरपोर्टवर. इथं बघा हो कशी मशीन आलेली आहे पूर्ण फ्लोर साफ करायला. आपण जी Auto बघतो आहे. ती एकदम छोटी असते ना.
पुढची ब्लू लाईट आहे ना, हा माणसाला blue light. डिटेक्ट करते का? पण थांबलं डायरेक्ट थांबलं. ओके, किती भारी. हे बघा, आता आम्ही बसणार आहोत श्रीनगरच्या प्लेन मध्ये. किती सारी गर्दी आहे हो. इकडून बघा दिसतात बाकीचे प्लेन्स. किती सीट असते सांग बरं. हा 200. तर गाईज, माझं पण आहे ना एअर हॉस्टेस बनायचं म्हणजेच कॅबिन क्रू बनायचं खूप मोठं स्वप्न होतं. आणि त्यासाठी मी आहे ना खूपच मेहनत घेतली होती. मी 1 ते 1.5 वर्षभर त्याचा अभ्यास केला होता पूर्णपणे. क्वेश्चन्स कसे असतात, काय असतात, प्लस म्हणजे त्यात मेन आहे ना काय असतं माहिती आहे का, की इंग्लिश आहे ना आपली एकदम फ्लुएंट पाहिजे, एकदम फ्लुएंट. तर त्यासाठी मग मी खूप अभ्यास केला होता, खूप मेहनत केली होती. आणि मग काय नंतर मी फर्स्ट इंटरव्ह्यू दिला, सिलेक्ट नाही झाले. सेकंड दिला, नाही झाले. थर्ड दिला, त्यात पण नाही झाले. बट मी 4th इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्ट झाले होते. आणि तो मुमेंट आहे ना माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण मी एवढी मेहनत घेतली आणि तिथं मी सिलेक्ट झाले. मी खूपच खुश होते. मी आहे ना इंटरव्ह्यू आपल्या नगरमधून पुण्याला द्यायला यायचे. तर मग 4th इंटरव्ह्यूमध्ये झालं तर मी खूपच खुश झाले. बाकीच्या ज्या मुली होत्या ना त्याचे 30-30, 40-40 असे इंटरव्ह्यू त्यांनी दिलेले होते. तर तरी पण त्यांना म्हणजे त्या पास नव्हत्या झाल्या. अशा मुली आहे ना रडत रडत घरी जायच्या. तर मला तर खूपच जास्त एकदम हॅपी फील होत होतं की मी सिलेक्ट झाले म्हणून. तर मग घरी गेल्यानंतर मी मम्मीला सांगितलं की मम्मी माझं सिलेक्शन झालं आहे आणि मला दिल्लीला जायचं आहे. तर मग मम्मी मला काय बोलली की एकटी तू मुलगी आहे आणि तू कसं तिकडं जाशील, तिकडं राहशील, तिकडचं आपल्याला काहीच माहीत नाही, काहीच नाही. तर मुलींचं बाहेर जाणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट असते. तर मग मम्मी बोलली की नाही जायचं, तू जे पण तुझं स्वप्न आहे ते सोडून टाक. तुला काय करायचं इकडंच कर, जॉब वगैरे काय छोटा मोठा करायचा असला तर मग ते स्वप्न माझं स्वप्नच राहून गेलं. आणि यांना सगळ्यांना आता एअर हॉस्टेसला बघून मला खूपच मोठा असा रिग्रेट होऊ राहिला की माझं स्वप्न पूर्ण नाही झालं म्हणून. मेन म्हणजे काय असतं माहिती आहे का, यांची ड्युटी पण खूप छान असते. म्हणजे लोकांना हेल्प करायचं यांचं काम असतं, तर ते मला आवडतं. प्लस त्यांची म्हणजे नॉर्मली डोमेस्टिक फ्लाईट्स वगैरे चालू असतात आणि महिन्यातून 3 इंटरनॅशनल फ्लाईट्स असतात त्यांचे. तर इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये 2 ते 3 दिवस त्यांचा तिकडं स्टे वगैरे असतो. तर माझं एक स्वप्न होतं की मी वेगळ्या वेगळ्या देशात जाणार, तिकडं फिरणार, असं तसं. मग काय माझं स्वप्नच राहून गेलं. नको टेन्शन घेऊ, माझी बायको पण काय रोस्ट परीक्षा कमी नाही. हां, आता तर लय म्हणत होते त्या भारी दिसू राहिल्या असं. असं चिडवायसाठी बोलावं लागतं. असं भारी दिसते ना, भारीच आहे. काही टेन्शन नाही घेऊ. आता जे चाललंय ते आहे बरं. मागाची झालं ते विसरून जा, संपलं. ठीक आहे, विसरून जा काय, मला यांना बघून आणखी आठवतं. नको टेन्शन घेऊ. आज बर्थडे हिचा, टेन्शन नको घेऊ. हा, अजून गिफ्ट मागते मला. गिफ्ट काय देणार आहे बर्थडेला म्हणलं. आता तुम्हाला तर सांगितलंय 2 गिफ्ट दिले. एक विमानात बसायचं, दुसरा जम्मूला जन्नत मध्ये जायचं. फेवरेट प्लेस आहे तिचा. अजून काय पाहिजे सांगा बरं. तरी अजून म्हणते मला गिफ्ट पाहिजे. आता काहीतरी गिफ्ट घ्यावं लागेल. ते पुढच्या व्हिडिओ दिसत तुम्हाला. हा, पुढचा व्हिडिओ नक्की बघा बरं का, खूपच मजा येणार आहे. प्लस आम्ही फर्स्ट डेला म्हणजे आजच आम्ही श्रीनगर फिरणार आहोत. तर श्रीनगरचं तुम्हाला सगळं काही आम्ही दाखवणार आहोत. लाईक करा. तर गाईज आता आहे ना बर्फाची सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते की वरून कसं दिसतंय ते. खूप
बघा एअरपोर्टवर सगळे कसे घेऊन फिरतात. हे बघा माझ्या नावाचं आलंय आणि हे घेऊन आलेत. तर आता आम्ही पोहोचलोय श्रीनगर. नेक्स्ट जर्नी पुढच्या ब्लॉग मध्ये बघा.